तुमचा उपवास झाला म्हणजे हो, लहानपणी भावाचा उपवास म्हणजे आम्हाला काय वाटायचं माहितीये का, की आपल्या भावाचा उपवास, पण तो आपल्या भावाचा उपवास नसतोय तर नागाचा उपवास असतो. नाश्ता आणि फराळ दोघांचा मेनू एकच. तुमच्याकडे पण आहे का हे पुस्तक, मला नक्की सांगा. नमस्कार मंडळी, आज आहे रविवार, भावाचा उपवास. उद्या आहे सोमवार, नागपंचमी. तर आज भावाचा उपवास असतोय तर सगळ्याला माहित आहे. भावाचा उपवास म्हणजे आता आपल्या भावाचा उपवास नसतो तर तो नागाचा उपवास असतो. मग आज म्हटलं चला हळदीचं लेपन करूया. मी अमावस्या पौर्णिमा असं ना बऱ्यापैकी करत असते, तर म्हटलं आज पण हळदीचं लेपन करायचं. इकडे ना उपवासामध्ये आज हळदीचे आणि शाबूचे डोसे जे असतात ना त्याच्यासाठी पीठ पण इथं भिजत ठेवलंय. तर म्हटलं हळदीचं लेपन वगैरे करून घेऊया. हे असं पीठ बनवून ठेवलेलं आहे, म्हणजे एक अर्धा तास जरा मुरलं की मग छान होतात डोसे. हळद घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि छान त्याची ना पातळ पेस्ट बनवून घ्यायची, ती लावायची. जिथे जिथे तुमचा मेन जो उमरा असतो ना तिथे लावायचं. आणि ह्याच्यामध्ये आता पाणी घालते मी. एकदम पातळ बनवायची ही पेस्ट थोडी, आणि असं पिवळी करून घ्यायची. अशी पातळ बनवून घेतली मी जास्त. मगाशी मी ना झाडू मारून पुसून घेतलेली गॅलरी, तर पण थोडंसं पुसून घ्यायचं स्वच्छ सगळं. आणि असं सगळीकडे ना असं लावून घ्यायचं. ह्याच्यामुळे ना आपल्या घरातली जी नकारात्मक गोष्टी असतात ना, नकारात्मक विचार असतात ना, ते सगळे बाहेर जातात. म्हणून अमावस्या पौर्णिमा सण वार असतो ना तेव्हा असं हळदीचं लेपन करायचं. आता थोडं ना हळदी कुंकवाचंही करायचं. हा माझा ना किचनचा पण दरवाजा आहे, स्वयंपाक खोलीचा, तिथं पण मी ना थोडंसं पुसून करून घेते. पाणी कुठलं काढायला लागले, बहुतेक टाकी भरले बहुतेक. हे बघा सगळं पाणी इकडे यायला लागलं. वर झाडांना पाणी टाकलं सर. झाडांचं नाही, बहुतेक ह्याचं पाणी घेते. तिथं पण मी थोडं करून घेते आता. तरच तुम्ही सुद्धा करा बरं का, ह्याचा खूप चांगला गुण भेटतोय बरं का. आपलं ना हळदीचं लेपन वगैरे पण झालं का देवपूजा करायची आहे. आणि आज भावाचा उपवास असल्यामुळे ना नागपंचमीची जी कहाणी असते ती पण वाचायची आहे. पण म्हटलं आधी थोडंसं ना तयारी करून ठेवते आणि नंतर मग देवपूजा करून मग कहाणी वाचता येईल म्हणून थोडंसं ना शेंगदाण्याची आमटी बनवायची. तर त्याच्यासाठी सतत तयारी करायला लागलेली आहे. होय हो, तुम्ही डोसे खावा आणि मग दुपारी बनवते काहीतरी. हा, डोसा मी पहिल्यांदा बनवत्या, असंच युट्यूबवरती सर्च करून बघितलंय. बघूया आता कशी होत्या. आणि आज रविवार असल्यामुळे पाणी पण दुपारी येतं, म्हणजे 12-1 वाजता. मग आज जरा निवांत आहे म्हणून म्हटलं चला पटपट कामं आवरून घेऊया, नंतर शूट आणि हे मग सगळं एकदमच आलं ना की मग होत नाही. आणि थोडीशी मी मिरची घालते आता. ओ, नाश्ता करणार आहे ना? तुमच्यासाठी नाश्ता, माझ्यासाठी फराळ, पण दोघांचा मेनू एकच आहे. नाश्ता आणि फराळ दोघांचा मेनू एकच. पोट भरून मी पण खाणार, पोट भरून ते पण खाणार, दोघांचा पण नाश्ता सेम आहे. माझ्यासोबत तुमचा उपवास झाला म्हणजे आपण नेहमी दोघंच आहेत. अजून 1-2-4 माणसं असतील तर मग त्यांच्यासाठी काहीतरी बनवायला येते. आता एवढ्यासाठी काय काय बनवायचं. उपवास नाही धरला त्यांनी आम्ही रोज 8 बदाम, किती 8 बदाम भिजत घालतो. त्यांच्यासाठी 4, माझ्यासाठी 4. पण आज आता त्यांच्यासाठीच फक्त भिजत घालते बघा. हो, लहानपणी भावाचा उपवास म्हणजे आम्हाला काय वाटायचं माहितीये का, की आपल्या भावाचा उपवास, पण तो आपल्या भावाचा उपवास नसतोय तर नागाचा उपवास असतो असं. हो, लहानपणी भावाचा उपवास म्हणजे आम्हाला काय वाटायचं माहितीये का, की आपल्या भावाचा उपवास, पण तो आपल्या भावाचा उपवास नसतोय तर नागाचा उपवास असतो असं. तुम्हाला बटाट्याची भाजी बनवायची आहे का? सुक्की का म्हणजे आमटी नाही आवडली तर? आता त्यांनाही आमटी आवडेल का नाही माहित नाही. सुक्की भाजी बटाट्याची बनवली तर मग डोसा बटाट्याची भाजी खायची. तर इकडे ना मस्त अशी आमटी बनवलेली आहे, डोशाचं पीठ पण तयार आहे. आता ही सगळं तयारी करून ठेवल्या. आता देवपूजा करायची, नागपंचमीची कहाणी वाचणार. माझ्याकडे ना नागपंचमीचं जे चित्र असतं किंवा नागपंचमीचे जे छोटे छोटे मातीचे भेटतात ना ते पूजायचं असतं आज. पण आता ते तर काय माझ्याकडे नाहीये म्हणून मी काय पूजणार नाही. पण जे भक्तिभावाने आपण पूजा करतो, मनाने पूजा करतो ना ती देवाला मान्य असते असं मला तरी वाटतं बरं का. म्हणून मी बघा, तुमच्याकडे पण आहे
काय हे पुस्तक मला नक्की सांगा. स्वामी चरित्र सारामृत ह्याच्यामध्ये ना 21 अध्याय आहेत. स्वामी समर्थांनी कसं कसं काय काय केलं काय सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तुमच्याकडे पण आहे का हे? आपण कुठली पण गोष्ट भक्तिभावाने श्रद्धेने मनापासून केली ना की देवाला कधीच असं नसतं की मला मोठं काहीतरी द्या, मोठं काहीतरी करा माझ्यासाठी, रोज पूजा आरती कराच, असं काही नसतं. भक्तिभावाने मनाने केलेली पूजा देव स्वीकारतो. देव धर्म चांगल्या पद्धतीने करतो. एखाद्याला दान धर्म करतो का, एखाद्याच्या चेहऱ्यावरती आपल्यामुळे हसू येतं का, हे जास्त महत्वाचं असतं. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री विठ्ठल रुक्माई प्रसन्न. श्री वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. श्री हे आहे माझ्या स्वामी समर्थांचं आसन आणि स्वामी समर्थांचं श्री स्वामी समर्थ माझे. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. नागपंचमीची कहाणी. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. पंचमीला नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी आपल्या पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. आपलं मग मी कहाणी वगैरे वाचून झाली आणि देवपूजा पण झाली. आता इथं आमटी पण बनवल्या मस्त आणि आता इकडे डोसे पण बनवायला घेतले. मस्त लागणार आहे ते डोसे. हो का कसले छान झाले. बोल तू आता कसं. माझी बायको अशी काहीतरी नवीन नवीन बनवत असते. होय मग आता डोसे बनवलेत. काय तर खाल्लं पाहिजे ना. नागोबा प्रसन्न. श्री नागोबा प्रसन्न. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. हो हे बघा आता सगळे कामं झाली. फराळ वगैरे झाला, देवपूजा झाली, सगळं झालं. आता कपडे धुतली तवरच खाली पाणी आले. खाली टप वगैरे लावलेत. म्हटलं चला तर कपडे टाकून येऊयात वरती. मला तर आभाळ वाटायला लागले. हो ऊन पडले. ऊन आभाळ यायला लागले. कपडे वाळतील का? आज लय उशीर झाला मला कामाला. सगळेच कपडे वगैरे आज टॉवेल वगैरे पण धुतलेत त्याच्यामुळं ढकल मला वाटतं कपडे. खाली तोवर पाणी आलेलं आहे पण बाकीचं सगळं नाश्ता फराळ काय असेल ते सगळं झालं. देवपूजा झाली, कहाणी पण वाचून झाली. आता फक्त कपडेच राहिलेली तोवर पाणी आले. तर आजचा ब्लॉग इथपर्यंतच आहे. आता उद्याचा ब्लॉग नागपंचमीचा काय पोळ्या वगैरे असतील ती मी दाखवेनच. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.